जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल ओंके शिंदे ब्लॉग्स. आता सकाळचे वाजलेत 4:30 आणि आपण निघालोय भीमाशंकरला. आणि आज आपल्या बाप्पांचं आगमन पण होणार आहे. तर मग बाप्पांना खुश करण्याच्या अगोदर बाप्पांच्या पप्पांना खुश करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याचसोबत आपण घेऊन आलो ही लाल गाडीमध्ये लाल गाडीचे आपण हे ड्रायव्हर आपण हायर केलेले आहेत. बाहेर हात काढा सर. नमस्कार. हे रोहित चौधरी यांना आपण एका गाडीचे आता काहीतरी 200-300 रुपये दिले तरी येतील. सर प्लीज आइए. आपले मेन मेंटॉर की ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहे, की ज्यांच्या स्वप्नांवरती आता सध्या मी जिवंत आहे, की जे मोठे झाले तर ते मला मोठे करणार आहेत. आज हे प्रीतम नरोटे सर, आपल्या फॅन्सला थोडं काहीतरी बोला. भाई यही तो दिक्कत है सर, इनको थोड़ा सा कैमरा के सामने डर लगता है. तो स्टार्ट करते हैं अपना ब्लॉग उकली के गॉगल के साथ. दिख रहा हो ना हीरो के जैसा. तो येतोय ओंके पण येतोय, शुभे पण येतोय. मग 2 मिनिटं फक्त. आता या ओंके आणि शुभेमुळे आपल्याला उशीर झालाय, नाही तर बाकी सगळं तैनात आहे. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. आतापर्यंत आपण 2 लोकांची ओळख करून घेतली, त्यात हे बाकीच्या ह्या 2 काळ तोंड्यांना तुम्ही ओळखताच. आज व्हिडिओची सगळी काय म्हणतात त्याला जबाबदारी मेन कॅरेक्टर, आतापर्यंत ज्याच्या कॅरेक्टरवरती तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम केलं त्या माणसाकडे. आणि हे तुम्ही बघताय काय हे बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला आत्ताच नाही कळणार. त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ येतील. आणि आपण आपल्या प्रवासाचा श्री गणेशा करतोय. आपल्या गाडीवरती घेतली, चिखलात थोडी फसली होती. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे भीमाशंकरला. तर भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तिथं आपण आज चाललोय. आपल्यासोबत आज सगळे इंट्रोडक्शन दिलेले आहेत मामू शेटनी. तर शुभम भाईची झोप नाही झाली. हे आहे प्रितुसला कॅमेरा समोर बोलता येत नाही, पण आज या व्हिडिओ मध्ये त्याची अख्खी भीती आम्ही घालवणार आहे. कसले गोरे दिसतोय लाईट. अजून एक मेंबर येणार आहे आमचा, तेजस ब्रोकोड प्रिंटर इकडे तोंड दाखव. हे दिसतोय चेहरा स्वच्छ दिसतोय, पण ह्यो वेगळ्या जातीत इंटरेस्टेड आहे बरं का. आपला ते आकडा गेलेला आहे 9,000. आणि 9,000 टँकर मध्ये बसते रे. नाही 2,000 टाकले. 2 अरे त्याचं तोंड पडलं असतं 9,000. दाखवायला जाते म्हणजे काय, लोक येडी आहेत काय बघतात आपल्याला ते. आणि हे आमचे माणसं आहेत. या माणसांनी तर आमच्या आयुष्याचं वाटोळ केलंय. ह्यांना रात्रभर पुरींबरोबर बोलायला टाइम आहे, पण इथे मित्रांमध्ये गप्पा मारायला टाइम नाही. फक्त ह्या एकट्या माणसामुळं एसी बंद आहे गाडीचा, कारण की याला उलटी होती आणि ह्याला फिरायचंय विमानाने. कोलेस्ट्रॉल वाढलाय, आडगाव बनतोय, विमानाने जायचंय. आणि याला एसी. आता आमची ट्रिप होती पुढची बनारसची. आम्ही सगळे म्हणतोय 3 AC जायचं. हे एकटा गुंतून बसलाय 2 AC ला जायला. आणि याला होत्यात उलट्या. आडगावने एसी मध्ये जायचं आहे. तर जाता जाता आपण आळंदीच्या ब्रिज वरती थांबलेलो आहे. तर एक छोटस दर्शन फक्त लांबूनच घेतोय आपण. राहते थोडी पुढे घे रे गाडी. हे समोर जे तुम्हाला दिसतंय लाल, हे आपल्या वारकरी संप्रदायाचे माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांचं मंदिर आहे. तर आमच्या सोबत तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या. कळस दिसतोय का ते हलणार? आता नाही आलं, तो वारीच्या दिवशीच हलतो. कळसाचं जर वैशिष्ट्य सांगायचं असेल समोर कळस हा की मग तेच कळस आहे. योगा म्हणला नाही दिसत रोहित. दिसलं का? हो, हा कळस हा कळस आहे की जो कळस हल्ल्याशिवाय वारी पालखी इथून हलत नाही. सो मित्रांनो, घ्या दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण भीमाशंकरला फक्त 50 किलोमीटर राहिलेले आहे. आता मी तुम्हाला भीमाशंकरच्या साईडने जायचं रस्त्याचं वातावरण दाखवतो. फक्त एकदा वातावरण बघा आणि एन्जॉय करा. सकाळचे कधी 6:15 वाजले. 6:15चं वातावरण तुम्ही इकडे बघू शकताय. आवला देव कशा झोपल्यात बघा. या कशाला येतात फिरायला. इंडिया वॉन्ट्स टू नो. शुभे आयो या. एवढं भारी वातावरण सोडले आणि मित्रांनो झोपलेत. तुम्हाला सध्या खरी माझीच गरज आहे, यांच्याच्याने काय होणार नाही.
हे प्रीतम सर तुम्ही काहीतरी बोलू शकता. याचे डायरेक्ट तोंड काळ करते. जन्मतच तोंड काळे ते अजून काळे करते. तेजस सर काय मॅप सांगताल का तुम्ही थोडा. आता रिसेंट अशी गोष्ट घडली. रोड सरळ आहे पण तेजस सरांच्या मॅप मध्ये दाखवते राईटला घ्या. राईटला कुठेही ऑप्शन नव्हता. मित्रांनो चला आता नाश्ता करायचा टाइम संपलाय. भूक लागलेली आहे पण काही हॉटेलच सापडा नाही. मगाशी सगळे थांब म्हणत होते. रोहित भाऊ म्हणले अरे हे छोटं हॉटेल दिसते आपण थोड्या चांगल्या हॉटेलला जाऊ. थोडं स्टँडर्ड हॉटेलला जाऊ. आता सध्या लॉजिंग आहे. आता सध्या रोहित भाऊंना पण भूक लागली मला तर लय लागले पण काय रोहित भाऊ थांबवणारच. मित्रांनो आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो तर इथं जरा नजारा चांगला होता त्यामुळे इथं फोटोशूट साठी पोरं थांबली होती. तर इथं जरा धिंगाणा वगैरे चालू आहे. प्रीतमच्या आम्ही जरा 10-15-20 फोटो काढलेत. काय गाड्या बघा तुम्ही टाइमपास न करू. यांची इथं भांडणं चालू आहेत. कोणात ताकद आहे. अरे माहिती डोंगान दिसायला लागला. तर चला उशीर होते. आपण पुढे जाऊन खायला जाऊ कुठतरी. गाडी चालवणार घाटे आता गाईच चला आता पुढे भेटूया. चालवायची पण रोहित बोलतोय की पुढे घाटे म्हणून हा गाडी काय त्याला देणार नाही. त्यामुळे भाऊ रुसलेले आहेत. मला उशीर होते. घाल पुढे घे. पुढे घे याला सोडून. मित्रांनो आता आमचा आवडता गाणं लावलेला आहे. आम्ही आता सगळे गाणं बोलणार आहे. Kasih sayang pada orang tua. Gak ada apa फायनली आपण खाली उतरलोय. तुम्ही बघू शकता चांगली बऱ्यापैकी गर्दी आहे. तरी पण आज वाटलं होतं की गर्दी नसेल पण भरपूर गर्दी आहे रोडनी गाड्या वगैरे. पण तरी बऱ्यापैकी चांगलं दर्शन होईल अशी अपेक्षा आहे. बाकीची गँग आली आहे का आमची. हे लोक हे गरीब आहे यांच्याकडे जर्किंग बिर्किंग नाही. जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल थोडंसं काय डोनेट करायचं असेल तर मी माझा नंबर लिंक मध्ये देतो. त्या गरीबांना काहीतरी दान धर्म करा. हे आपले प्लेयर्स तर पोचलोय आपण आता इथं. या ज्योतिर्लिंगाची एक खासियत आहे की या ज्योतिर्लिंगात तुम्ही जर देवाचं एकदम आतल्या किंवा नाही का एकदम शांत चित्ताने किंवा एकदम मनापासून जर एखादी इच्छा पूर्ण करायसाठी देवाकडे प्रार्थना केलीच ती तर खरंच प्रार्थना पूर्ण होतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आपल्या हिंदू धर्मात असं समजलं जातं की जो माणूस 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करतो त्याला मोक्ष प्राप्ती होती. मग त्या दृष्टीने माझे हा तिसरा असेल. याला मी पहिलं ओमकारेश्वर झाले, उज्जैन झाले, भीमाशंकरला माझी 4थी-5वी वेळ असेल. मित्रांनो फायनली आपण आता मंदिरात पोहोचलोय. बोले हर हर महादेव. फुलं नाही घेत ते. त्याला कळतं काय घ्यायचं काय नाही. ते शुभ्या भद्रीचे निवड. हे बाई येले तर पण हे मंदिर पावसामुळे आता काय केलंय सगळीकडून त्यांनी ते ताडपत्री वगैरे बांधलेली. उन्हाळ्यात जर आलं तर तुम्हाला ते पूर्णपणे मंदिर एकदम चांगलं दगडी कामात बांधलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आता सध्या भरपूर पाऊस आहे इथं. पावसाला एकदम असं थांबलेलंच नाही. हा तो तलाव आहे की ज्याच्यात भीमा नदीचं पाणी जे काय टिपकत येते या तलावातून भीमा नदीचा उगम स्टार्ट होतो. हा हे काय यायचे तुम्ही हे बघू शकता मित्रांनो. हे पावसाचं पाणी एका जागेवरती येऊन हे सगळं आणि हेच स्रोत आहेत की ते भीमा नदी म्हणून पुढे जाऊन ओळखले जातात. हे बघा मित्रांनो हे आहे मंदिर. पण या मंदिराला या धुक्यामुळे अजून जास्त शो आलेला आहे.
तर गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे या ठिकाणी. मित्रांनो आता आपण चाललोय भीमा नदीचा उगम बघण्यासाठी. तर आत्ता जे बघितलं आपण ते भीमा नदीचा उगम नव्हता, तर भीमा नदीचा उगम दुसरीकडे आहे, तर त्या ठिकाणी आपण चाललोय. मित्रांनो धुक्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे असं वाटतंय रात्र आहे, पण सकाळचे किती वाजले? 8 वाजले तर बरोबर 9 वाजलेत, पण या धुक्यामुळे वाटतंय की रात्र झालेली आहे. मित्रांनो फायनली भीमा नदीचा उगम सापडलेला आहे आपल्याला. अशा ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे भीमा नदीचा उगम बघण्यासाठी. प्रितोष भाई दमलेला आहे आपला खूप पायऱ्या चढल्यामुळं. पुढे हे बघा मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे भीमा नदीचा उगम स्थान. हे बघा पाणी पडतंय ना, ही जी आहे ना, ही ह्याच्या खाली एक पिंड आहे. त्या पिंडाच्या खालून कंटिन्यू पाणी ना, थेंब 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 पाणी सगळं इकडून खालून बाहेर निघते. मग तिथे सोडले, त्याच्या खालूनच पाणी बाहेर सोडलेलं. मग हेच पाणी टोटल जसं जसं जाते तसं तसं ते भीमा नदी कन्वर्ट होत चालते. मित्रांनो मामाश्री पाण्यामध्ये उतरत आहेत भीमा नदीच्या उगमामध्ये. अशा तऱ्हेने पाणी पिलेलं आहे या ठिकाणी. बिस्लरी पेक्षा भारी वे महादेव हर, दुःख हर, दारिद्र्य हर, कष्ट हर, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. तर मित्रांनो ज्यावेळेस शंकर महाराज पृथ्वीवरती प्रकट झाले तर त्यावेळेस त्यांनी पृथ्वीवरती 12 ठिकाणावरती एका प्रकाशाच्या माध्यमातून ते प्रकट झाले होते. तर याच 12 ठिकाणांना ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. तर त्या ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आपण आहे. तर असे टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये. तर बघूया आता आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग पूर्ण केलेलं आहे. तर कधी पुढं आयुष्यामध्ये जर चान्स भेटला तर आपण पुढचे ज्योतिर्लिंग कंप्लीट करूयात. हे बघा हे आमचे पोट्टे, हा खाली आला नाही गडी. हे दोघं इथं बघा हे उगं शहाणपणा करतात नुसते. याला तर काही जगाचा फरक नाही पडत. आणि यो गडी बघा त्याचं वेगळंच चालेल. जगाचा फरक पडल, त्याला जगाचा फरक पडल. तो अशोक झराट कसला. वा 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 वा. भीमाशंकर या नावामागचा जर इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्याची एक छोटीशी माहिती मी तुम्हाला देतो. ज्या वेळेस कुंभकर्ण रामायणात मारला गेला त्यावेळेस त्याची बायको आपल्या छोट्या मुलाला घेऊन दूर जंगलात राहायला गेली. ज्यावेळेस तो मुलगा मोठा झाला त्यावेळेस त्याने त्याच्या आईला ही सगळी हकीकत विचारली की आपले वडील कोण आहेत, काय आहेत. ज्यावेळेस त्याच्या आईने त्यांना ती पूर्ण माहिती दिली त्यावेळेस त्याने विष्णूच्या बद्दल राग मनात धरून त्याने एक शपथ घेतली की मी विष्णूला खूप त्रास देणार. त्याच्यानंतर त्याने 1000 वर्ष, जवळपास 1000 वर्ष ती आपली ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न होऊन त्याने ब्रह्मदेवाकडून एक वर मागितलं. त्या वरात त्याने मागितलं होतं की मला कुणीच हरवू नाही शकणार. तर ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी तो त्याला वर दिला त्यानंतर त्यांनी जवळपास स्वर्गलोक 2 वेळा जिंकला. इंद्रदेवाला त्यांनी हरवलं आणि तेच विष्णू बरोबर ही लढाई झाली. तर विष्णूला हरवणारा पहिला माणूस म्हणजे भीम ठरला. तर भीम ठरल्याच्या नंतर ज्यावेळेस भीम विष्णूला हरवून खाली आला त्याने पूर्ण साधू लोकांना यांना त्यांना भरपूर त्रास द्यायला चालू केलं. तर मग त्यानंतर एक राजा होता जो ह्या एरियात राज्य करत होता. तर त्याला त्यांनी कैद करून ठेवलं. तर त्या राजांनी महादेवाची खूप तपश्चर्या केली. ज्यावेळेस त्यांना कैद केलं होतं तर कैदी असताना त्यांनी खूप तपश्चर्या केली. तर त्यावेळेस त्यांना महादेव प्रसन्न झाले होते. तर ज्यावेळेस भीम तिथं आतमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली पिंड तोडायला गेला तर त्यावेळेस त्या पिंडीतून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी त्या भीमाचा भस्म केला. तर त्या काळापासून ह्या जागेला भीमाशंकर असं ओळखलं जातं. आणि महादेवांची पिंड आणि महादेव इथंच वास करायला लागले लोकांच्या कल्याणासाठी. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या व्हिडिओत.